नमस्कार. वर्ल्ड पीस योगा सेंटरचे गुरु विष्णू मंदिरची इतर PhD टीचर, माझे परमपूज्य आई वडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, माझा भाचा ऋषिकेश, सरिता सिस्टर, डॉक्टर पटवर्धन, मिसेस पटवर्धन, देशमुख गुरुजी आणि तुम्ही सगळे रविवारी सकाळी सकाळी आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आज आपण भक्ती योगाला सुरुवात करणार आहोत. शेवटचे 5 आठवडे आपल्याकडे आहेत. त्याच्यात आपण सगळं कव्हर करतोय. भक्ती योग आणि थोडी रिव्हिजन जर शक्य झाली राजयोग आणि सगळं रिकन्सिलिएशन ते आपण पुढच्या याच्यात बघणार आहोत. तर आज आपण भक्ती योगामध्ये जो करत गेलो आपण सिक्वेन्स, तोच सिक्वेन्स भगवद्गीतेत पण दिलेला आहे. कर्मयोगाने सुरुवात करतात, ज्ञानयोगावर पोचतात आणि भक्ती योगावर पोचतात. तर ते कसं आहे, काय आहे हे आपल्याला पुढच्या 2-3 याच्यात परत एकदा समजून घ्यायचं आहे. तर भक्ती म्हणजे काय, भक्ती कशा करता, भक्ती योग म्हणजे काय, एवढंच फक्त आज आपण बघणार आहोत. भक्ती म्हणजे काय, कशा करता भक्ती करायची, भक्ती योग म्हणजे नक्की काय आहे, एवढंच. पुढच्या वेळेला भक्ती योगाचे फायदे आणि नुकसान त्याच्यात ही सगळी रिव्हिजन होईल. आणि भक्ती योगाचे फायदे आणि नुकसान जर आजचं नीट बघितलं तर भक्ती योगाचे फायदे आणि नुकसान याच्यातच लपलेले आहेत. त्यामुळे फार काही वेगळं नाहीये. त्याच्या पुढचं जे आहे ते जरा डीप असणार आहे. भक्ती योग कसा करायचा, काय करायचा, ते थोडं ज्ञानयोग कर्मयोगाच्याच टाईपचा पुढे ऍडव्हान्स प्रकार आहे. आणि शेवटी रिकन्सिलिएशन बिटवीन भक्ती योग, ज्ञानयोग आणि कर्मयोग हे सगळे एकत्र कसे जुडलेले आहेत, एकमेकांशी कसे निगडीत आहेत, ते आपलं पुढच्या याच्यात राहील. म्हणजे आजच्या याच्यात आपण भक्ती म्हणजे काय, भक्ती कशासाठी आणि भक्ती योग म्हणजे काय, पुढच्या वेळेला त्याचे फायदे नुकसान हे असेल 8 तारखेला. 8 तारीख ना, आज 1 तारीख. 8 तारखेला जे होणार आहे ना, 8ला गणपती आहेत ना. हो हो हो, 8ला जाणार आहे. हो 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 हो, बरोबर आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, पण त्यांचं मिस होईल, त्यांचं फार मिस होणार नाही. आपण का काळजी घेतोय, कारण का आजच्या याच्यात सगळं इन्क्लुडेड आहे जे पुढच्या वेळेला होणार आहे. आणि त्याच्यात फायदे आणि नुकसानच फक्त असणार आहे. आणि नंतर भक्ती योग कसा आहे ते 15 तारखेच्या याच्यात होईल. रिकन्सिलिएशन विल स्टार्ट इन 22nd, 23rd आणि 30th ला लास्ट असेल आपलं. तर आपण सुरुवात करूया पहिले भक्ती योगात. जर शक्य झालं तर फायदे नुकसान थोडी रिव्हिजन आज पण करता येईल, ती मोठी गोष्ट नाही आहे. भक्ती म्हणजे काय, प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. जसा चष्मा तशी गोष्ट दिसणार. आता शंकराचार्य ज्ञानयोगी होते, त्यामुळे शंकराचार्यांची भक्तीची व्याख्या अशी होती, इंटेन्स सर्च आफ्टर मायसेल्फ. मी स्वतःला जो तीव्र शोध घेतला त्याला मी भक्ती असं म्हणतो, असं शंकराचार्य म्हणतात. आपल्याला सर्वसाधारणपणे जे माहिती आहे, ऍब्सोल्यूट अँड कॉन्स्टंट रिमेंबरन्स ऑफ गॉड, पूर्णपणे एकत्वाने परमेश्वराचे चिंतन करणे, अनुचिंतन, त्याला ध्यान असे म्हणतात जेव्हा ते एक्स्ट्रीम होतं. पतंजली म्हणतात, ऑइल जे तेलाची जी धार असते ती न तुटता एकतानता ध्यानम, म्हणजे ती न तुटता जी धार असते त्या प्रकारे जेव्हा तुम्ही परमेश्वराचं स्मरण सतत करत असता, ध्यानी मनी स्वप्नी सगळ्या वेळेला परमेश्वराच्या ठाई तुमचं मन लागलेलं असतं, तेव्हा त्याला ध्यान म्हणतात. आणि त्यालाच परम भक्ती असं म्हणतात, जेव्हा तुमचं कधी त्याच्यापासून विचलित मन होत नाही. कंटिन्युअस कॉगिएशन, कंटिन्युअस कॉगिएशन, परत ज्ञानयोग आणि भक्ती योग एकत्र येतात. म्हणजे सतत तुम्ही डोळसपणे, अंधश्रद्धा नाही तर डोळसपणे रिझन अप्लाय करायचं की सगळीकडे परमेश्वर कसा आहे आणि तो परमेश्वर सगळीकडे जो आहे त्याचं सतत चिंतन आणि स्मरण ठेवणं, ह्याला पण भक्ती असं म्हणतात ज्ञानयोगाच्या दृष्टिकोनातून. त्याच्याकरता काही श्लोक आहेत, एक 7-8 श्लोक आहेत. त्याच्यात कंटिन्युअसली तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, रिझन कसं अप्लाय करायचंय त्याच्याकरता दिलंय. यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति, म्हणजे जो मला सगळ्यांमध्ये बघतो आणि सगळ्यांमध्ये मला बघतो. म्हणजे हे जे कळलंय, किंवा अहम सर्वस्य प्रभवो
मत्त सर्वम प्रवर्तते, मी सगळ्यांमध्ये आहे आणि माझ्यात सगळे आहेत, हे सतत ज्याच्या ध्यानात आहे, कंटिन्युअस रिझनिंग. अविभक्तम च भूतेषु विभक्तमिव च स्थितम, म्हणजे सगळीकडे तो न विभागला गेलेला आहे पण वेगळा वेगळा दिसतोय, परमेश्वर ब्रह्मन. अविभक्तम च भूतेषु विभक्तमिव च स्थितम, म्हणजे तो वेगवेगळा दिसला असला तरी तो एकच आहे, हे सतत ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्त परमेश्वर, सगळ्यांच्या ह्याच्यात तो इक्वली समाविष्ट आहे, स्थित आहे, हे सतत ध्यानात ठेवणं. समम पश्यन् हि सर्वत्र समवस्थितम ईश्वरम, सगळीकडे तो सारखा विभागलेला आणि सतत तो आहे, हे ध्यानात ठेवणं. यदा भूत पृथक भावम एकस्थम तुम्हाला अनुपश्यती, म्हणजे सगळीकडे वेगवेगळा दिसला तरी तो एकच आहे. तत् एवच विस्तारम संपद्यते ब्रह्म, ब्रह्म संपद्यते तदा, म्हणजे सगळीकडे एकच जो ब्रह्म आहे तो तुम्हाला विभागलेला दिसलेला तरी तो एकातूनच विस्तारलेला आहे आणि तोच ब्रह्म आहे, ह्याचं सतत भान ठेवा. त्यांनी उदाहरण दिलंय की एक सूर्य असेल रवी, त्यामुळे जे आपली सगळी पृथ्वी प्रकाशमान झालेली आहे, त्याप्रमाणे आपल्या क्षेत्रामध्ये, शरीराच्या क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ आहे, क्षेत्री आहे, त्यामुळे शरीर प्रकाशमान झालेलं आहे, हे आपण ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. यथा प्रकाशयत्येक कृष्णम लोकम रवी लोकमिमम रवीही, म्हणजे एका रवीनी सूर्याने जसं प्रकाशमान झालेलं आहे, क्षेत्रम क्षेत्री तथा कृष्णम प्रकाशयति भारत. आता शेवटचं त्यांनी दिलंय कंटिन्युअस कॉगिएशन मध्ये, हे वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले श्लोक, मी फक्त ते एकत्र आणलेले आहेत. प्रकृत्यैव च कर्माणि, हे आपण ज्ञानयोगात बऱ्याच वेळेला केलेलं आहे की हा सगळा गुणांचा खेळ चालू आहे, सत्व रजस तमस. मी स्वतः काही करतच नाहीये, मी बाहेरच बसलेलो आहे. तर हे त्यांनी शॉर्ट मध्ये समरी दिली या श्लोकात. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः, म्हणजे सगळा प्रकृतीचा खेळ चालू आहे, कुठला? सत्व रजस तम गुणांचा, त्यामुळे सगळ्या या क्रिया घडत होतात. य पश्यती तथात्मानम, त्याने जो आत्मा खरोखरीच बघितलाय, अकर्तारम स पश्यती, त्याने खरोखरीच ओळखलंय की आत्मा स्वतः काही करतच नाहीये, तो फक्त विटनेस आहे. मी स्वतः काही करत नाहीये हे समजून घ्या. जे भगवद्गीतेच्या आधीच्या अध्यायात त्यांनी दिलं होतं, प्रकृते क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते, म्हणजे ज्याला अहंकार आलेला आहे आणि भ्रमित झालेला आहे तो म्हणतो मी करतोय, पण ज्याला खरं कळलाय परमेश्वर, त्याला कळलंय की आत्मा स्वतः काही करतच नाहीये, हा फक्त गुणांचा खेळ चालू आहे, म्हणून तुम्ही विटनेस बना. मग भक्ती म्हणजे काय? जसं लोकशाही म्हणजे काय? लोकांचं लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य. तसं भक्तीची व्याख्या मी शोधली, वर्किंग विथ गॉड थॉट्स, वर्किंग फॉर गॉड, वर्किंग विथ गॉड्स ग्रेस. वर्किंग विथ गॉड थॉट्स, परमेश्वराचं सतत चिंतन ठेवून अनुचिंतन करून काम करणं, म्हणजे भक्तियोग आणि कर्मयोग आला. ज्यांना ब्रह्मज्ञान झालंय ते काय करतात? सर्व भूत हिते रता, सगळ्या लोकांच्या भल्यासाठी काम करत असतात. वर्किंग विथ गॉड थॉट्स, वर्किंग फॉर गॉड, म्हणजे हे देवाला अर्पण करतात. प्रत्येक वेळेला मला अर्पण कर, मला अर्पण कर, म्हणजे त्या परमशक्तीला ब्रह्मनला अर्पण कर. आणि वर्किंग विथ गॉड्स ग्रेस, नैव किंचित करोमीति, मी स्वतः करतच नाहीये, देवाची कृपा आहे, गॉड्स ग्रेस आहे, ज्यामुळे या गोष्टी घडतायत, ही जाणीव ठेवणं इज इटसेल्फ भक्ती. वर्किंग विथ गॉड थॉट्स, वर्किंग फॉर गॉड अँड वर्किंग विथ गॉड्स ग्रेस. इन शॉर्ट, रिमेंबरन्स ऑफ प्रेझेन्स अँड सर्व्हिस ऑफ गॉड, देव असल्याची जाणीव सतत ठेवणे आणि जे करतोय त्याच्या सर्व्हिससाठी आपण करतोय, तर आपण या बंधनात अडकत नाही. ती सर्व्हिस एक प्रकारे यज्ञासारखी करा, म्हणजे तुम्ही कर्मबंधनात अडकत नाही. पण आता भक्ती कशासाठी? भक्तीच का? ज्ञानयोग का नाही? कर्मयोग का नाही? भक्तीच का सगळ्यात मेन? कारण आपण जर आजूबाजूला सगळीकडे बघितलं तर 99% लोक ही ह्युमन्स आर क्रीचर्स ऑफ
emotions and not creatures of logic. Humans are creatures of emotion and not creatures of logic. बऱ्याच वेळेला जेव्हा भांडाभांडी तुम्ही बघता घरामध्ये, घराबाहेर, आजूबाजूला, टीव्हीवर, सगळीकडे ही सगळी भांडाभांडी कुठून होते? एक समजावत असतो लॉजिक, जो शांत शून्य असतो, पण जो इमोशनल झालेला असतो त्याला लॉजिकशी काही देणं घेणं नसतं, त्याला इमोशनशीच देणं घेणं असतं. एक स्कूटरवाला चाललाय, त्यांनी सायकलवाल्याच्या अंगावर स्कूटर घातली. चूक कोणाची? स्कूटरवाल्याची. सायकलवाला थांबला आणि तो किंचाळला, अरे रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का? हे ऐकल्यावर स्कूटरवाला चवताळला, त्याने सायकलवाल्याचा गळा धरला आणि तो म्हणतो बाप का काढला? म्हणण्याचा उद्देश लॉजिक राहिलं बाजूला, इमोशननी झाला कचरा. तर ते जे इमोशन्स आहेत ते बहुतेकांमध्ये इतके ठासून भरलेले आहेत की त्या इमोशनचा योग्य जर वापर केला तर यू कॅन हॅव युनियन विथ गॉड. आणि ती इमोशन इतकी भरलेली आहेत की त्या इमोशनचा कसा वापर करता येईल. सगळ्यात जे भव्य दिव्य इमोशन दोन मानले गेलेले आहेत, एक म्हणजे प्रेम आणि दुसरं म्हणजे भीती. या दोन ओल्डेस्ट इमोशन आहेत, त्याच्यातून सगळ्या निर्माण झालेल्या आहेत. पण जी अध्यात्मात सगळीकडे मानली गेलेली आहे ती एकच इमोशन, दॅट इज प्रेम. जिथे खरं प्रेम आहे, निस्वार्थी प्रेम आहे, तिथे कुठलीही भीती नसते. त्या खऱ्या प्रेमाचा उपयोग करून तुम्ही परमात्म्यापर्यंत कसं पोहोचावं याच्यासाठी ही भक्ती उपयोगाला आहे. तर याच्यात आपण पुढे गेलो तर या भक्तीमुळे काय होतं, या भक्तीचा काय फायदा? इनडायरेक्टली फायदे इथेच येतात. व्हाय भक्ती म्हणजे भक्तीमुळे काय फायदे होणार? तर आपण फक्त व्हाय समजून घेतोय, फायद्याच्या वेळेला ही रिव्हिजन होणार. तर अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या परमपुरुषाचं अनुचिंतन सतत सतत चिंतन करणार, म्हणजेच काय? नामस्मरण करणार, त्यांचं रिमेंबरन्स करणार, स्मरण करणार, तेव्हा ते कबीर म्हणतात सुमिरन. सुमिरन म्हणजे एक प्रकारचं स्मरण. तर हे जेव्हा करतात तेव्हा तुम्हाला तो पुरुष प्रत्यक्ष प्राप्त होतो. परमं पुरुषम दिव्यम याती म्हणजे तुम्ही मिळवता. भक्ती योगात खास त्यांनी दिलेलं आहे, हे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दिलेलं आहे. न साधयती माम योगो, साध्या योगानी मी काही तुम्हाला मिळणार नाहीये. न सांख्य धर्म उद्धव, अर्जुनाला ते म्हणतायत सांख्य योग ज्ञानयोगाने पण मी मिळणार नाही. धर्म एथिकली चाललास तरी देखील मी प्राप्त होणं काही सोपं नाहीये. न स्वाध्याय तपस्त्यागो, स्वाध्याय करा, वेद पठण करा, अभ्यास करा, तप करा, त्याग करा, तरी पण मी तसा मिळणाऱ्यातला नाहीये. यथा ममोर्जित यथा भक्तिर्ममोर्जिता, म्हणजे माझ्या ठाई स्थित राहून माझ्या ठाई परम भक्ती जर तू निर्माण केलीस तर मी जसा मिळीन तसं मी इतर कुठल्याही योगामध्ये तुला प्राप्त होणाऱ्यातला नाहीये. थोडक्यात कर्मयोग ज्ञानयोग या प्रिपरेटरी स्टेज आहेत. जोपर्यंत भक्ती येत नाही तोपर्यंत परमेश्वर रिअलाइज होणं पॉसिबल नाहीये. म्हणून भक्ती महत्वाची, नुसतं ज्ञानयोग आणि कर्मयोग नाही. दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया, या गुणांनी भरलेली ही माया दुरत्य आहे, पार करणं कठीण आहे. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते, जे मला शरण येतात भक्तीनी, शरण येणं म्हणजे भक्तीनीच, आणि जेव्हा शरण येतात तेव्हा ते तरुण जायला समर्थ होऊन जातात. हा मायेचा भवसागर. भक्ती रैवेन नयती, भक्तीच तुम्हाला तिकडे नेते. भक्ती रैवेन पश्यती, भक्तीनीच तुम्ही बघू शकता त्या परमात्म्याला. भक्ती रैवेन दर्शयती, कसं जायचं, कुठे जायचं, शेवटचा मार्ग, शेवटचा टप्पा भक्तीच तुम्हाला दाखवते. भक्ती वश पुरुष, त्या पुरुषाला, परमेश्वराला, ब्रह्मनला वशीकरण करण्यासाठी भक्तीच फक्त शक्य आहे, भक्तीलाच ते शक्य आहे. म्हणूनच शेवटी म्हणतात भक्ती रेव भूयसी, म्हणून भक्तीचा मार्ग अवलंबा. तस्मात सर्वेषु कालेषु, मग कसं करायचं? भक्ती, ज्ञानयोग, कर्मयोग तिन्ही एकत्र, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग
तस्मात सर्वेषु कालेषु, सगळा वेळ, सगळ्या वेळेला, तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच, माझं लक्षात ठेव, स्मरण कर आणि युद्ध कर, म्हणजे कर्म कर. माम अनुस्मर युद्धच मय्यर्पित मनोबुद्धीही, मन आणि बुद्धी मला अर्पण कर. जेव्हा तुम्ही बुद्धी अर्पण केली तेव्हा तुम्ही सरेंडर केलं, भक्ती सुरू झाली. बुद्धी अर्पण करायच्या आधीपर्यंत ज्ञान योग आहे, मन अर्पण केलेलं आहे. पण जेव्हा बुद्धी अर्पण केली, मय्यर्पित मनोबुद्धी मामे वैश्यस्य संशय, म्हणजे माझ्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणारच नाही. तर ही भक्ती जी आहे ही अनन्य भक्ती फार महत्वाची आहे, साधी भक्ती नाहीये. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदोर्जुन, जी अनन्य भक्ती म्हणजे पराभक्ती, जिथे आपण भक्तीच्या टाईप बघणार आहोत, व्हॉट इज भक्ती योग मध्ये, ती अनन्य किंवा पराभक्ती जेव्हा तुमच्याकडे येते, भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेशतुम च परंतप. म्हणजे पहिले मला तू समजून घेऊ शकशील, जे ज्ञानयोगात शक्य होतं, कर्मयोगातून ज्ञानयोगातून तुम्ही समजून घेता. द्रष्टुम रिअलाइज करणं आणि प्रवेशतुम त्याच्या आत शिरणं हे केवळ भक्तीनेच शक्य आहे. ती सुद्धा अनन्य भक्ती पराभक्तीने शक्य आहे. आता भक्ती योग जो आहे त्याच्यात कसं आहे, हा फायदा पण आहे भक्ती योगाचा आणि भक्ती कशासाठी त्याचं पण हे उत्तर आहे. तर समजा तुम्हाला पंचपक्वान्नाचं ताट दिलं, तुम्ही बघितलं, तुम्हाला वास आला, तुम्हाला ते दिसलं, तुम्हाला आनंद होईल, समाधान होईल का? नाही. म्हणून विवेकानंद म्हणतात की ज्ञानयोग कर्मयोग हे पंचपक्वान्नाचं ताट तुमच्यापर्यंत आलंय, तुम्ही बघितलंय, तुम्हाला दिसतंय, तुम्हाला खुशी झालीये, पण समाधान तेव्हाच लागेल जेव्हा भक्ती येऊन तुम्ही त्याची चव घ्याल तेव्हा. ज्ञातुम द्रष्टुम च प्रवेशतुम च. आता हे जे आहे ते भक्ती योगानेच शक्य आहे. म्हणजे भक्ती योग इज मीन्स ऑफ रिचिंग गॉड आणि मीन्स ऑफ रिअलायझिंग गॉड. त्यामुळे भक्ती योग इज नॉट ओनली अन इन्स्ट्रुमेंट बट इट इज अल्टिमेट गोल ऑल्सो. हे मीन्स पण आहे आणि एंड पण आहे, मीन्स पण आहे आणि फ्रुटिशन पण आहे. जे फळ आहे कर्मयोग ज्ञानयोगाचं ते भक्ती तुमच्यापर्यंत पराभक्ती येते आणि मग तुम्हाला फळ मिळतं. पण भक्ती योगात जे भक्ती योगाचं साधन आहे तेच तुमचं उद्दिष्ट बनतं आणि तुम्हाला त्याच्यात परम सुख मिळतं. भक्त इतका त्या भक्ती योगात पराभक्त तल्लीन असतो, तो म्हणतो मला परमेश्वर मिळण्याची देखील हाव नाही. इनफॅक्ट जोपर्यंत मला मिळत नाहीये मी जास्त खुश आहे, कारण परमेश्वर हा साखरेसारखा आहे. मी जोपर्यंत परमेश्वरात एकरूप झालेलो नाहीये तोपर्यंत मला त्या साखरेची चव घेता येते, पण जेव्हा मीच साखर बनीन तेव्हा चव तरी कशी घेणार मी? त्यामुळे भक्ती योग हा करत असतानाच तुम्हाला त्याचे फ्रुट्स मिळत असतात. पराभक्तीत तुम्हाला तेच प्रेमवत तुम्ही होऊन जाता. इट्स लाईक फिलॉसॉफर स्टोन, परिस्तू असतो, तो तुमचं स्ट्रक्चर सेम ठेवतो, फक्त दगडाचा लोखंडाचा सोनं बनवतो. तसं भक्तियोग तुमच्यात आला की तुमचं सोनं बनतं, तुम्ही बाहेरून तसेच दिसले तरी तुम्ही प्रेमाचे सागर बनून जाता आणि सगळीकडे प्रेम पसरवायला लागता. मग भक्तियोग म्हणजे काय? मय्येव मन आदत्स्व, मन माझ्या ठाई स्थिर कर. मयी बुद्धी निवेशय, बुद्धी माझ्यात निवेश करून टाक, इन्व्हेस्ट करून टाक. निवसिष्यती मय्येव, जेव्हा हे सगळं काही माझ्या ठाई तू मन बुद्धी अर्पण करून टाकशील तेव्हा तू मला प्राप्त करशील. निवसिष्यती मय्येव, जेव्हा तू सगळं काही माझ्या ठाई अर्पण करू शकशील. अत ऊर्ध्वं न संशय, म्हणजे आता परमेश्वरापर्यंत वरती म्हणजे परमेश्वराकडे जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही यात संशय नाही, असं म्हटलेलं आहे. तेषाहम समुद्धरता, म्हणजे जे पराभक्ती करतायत, अनन्य भक्ती करतायत, सतत तुम्ही परमेश्वराची आराधना करताय. तेषाहम समुद्धरता, मी त्यांचा उद्धार करतो संसार सागरातून. तेषाहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. भवामी नचिरात पार्थ, त्यांना मी झटकन माझ्यापर्यंत आणतो. भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसा,
जे माझ्या ठाई मन बुद्धी स्थिर केलेलं आहे ते लवकरच फास्टपणे माझ्यापर्यंत पोचतात. हे झाले कारण. भक्ती कशासाठी? आता लास्ट पार्ट, भक्ती योग म्हणजे काय? भक्ती योग, आता हा जो पार्ट आहे हा खूप सायंटिफिक घेतलेला आहे मी. ह्याच्यात हा ज्ञानयोगच आहे जो भक्तियोग एक्सप्लेन करतोय. म्हणजे जे अंधश्रद्धा आहेत त्याला पूर्ण आपण फाटा देतोय. तुम्ही जर कोणी पीके पिक्चर बघितलं असेल तर त्याच्यात भक्तियोगाची बरीचशी चेष्टा उडवलेली आहे. ती अंधश्रद्धाच्या दृष्टिकोनातून, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून उडवली आहे. पण भक्तियोगाचा सायन्स काय हे सांगण्यात तो पिक्चर फार कमी पडतो. ते सायन्स कडे एक्सप्लेन केलेले आपण. तर आपण येऊया. पहिले ब्रह्मन म्हणजे काय, ट्रुथ म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, सेल्फ म्हणजे काय. ह्याच्यात पीके पिक्चर मध्ये शेवटी तो हिरो म्हणतो की खरं ब्रह्मन कोण आहे कोणालाच कळलेलं नाहीये, बऱ्याच जणांना माहितीच नाहीये. आणि तेच बरोबर आहे. जर ब्रह्मन कळलं तर ब्रह्मन उरणार नाही. इफ यू नो गॉड एक्झॅक्टली व्हॉट गॉड इज, देन गॉड वोंट बी गॉड. त्याचप्रमाणे इथे ब्रह्मन, ट्रूथ, सेल्फ ह्याची व्याख्या कशी करता येईल तर भगवद्गीतेत दिलंय, ये त्वक्षरम, कधी क्षर नाश न पावणारा, अनिर्देश्यम, तुम्ही एक्झॅक्ट डिलिनिएट करू शकत नाही, अव्यक्तम च पर्युपासते, म्हणजे तो व्यक्त नाहीये, अव्यक्त आहे. सर्वत्र गम, ही इज परवेडिंग एव्हरीथिंग, हिज कॉन्शियसनेस इज परवेडिंग एव्हरीथिंग. सर्वत्र गम अचिंत्यंच, तुम्ही चिंतन करणं पण कठीण आहे त्या ब्रह्मनचं, परमात्म्याचं. अचिंत्यंच कूटस्थम, तो कधी वरती खालती डिलीट होत नाही. कूटस्थम अचलन ध्रुवम, तो अचल आहे, सगळीकडे एका ठिकाणी स्थित आहे, तो कुठेही हलत पण नाहीये. सर्वेंद्रिय गुणाभासम, असं वाटतं तो सगळ्या इंद्रियांमध्ये सगळ्या गुणांचा उपभोग घेतोय, पण सर्वेंद्रिय विवर्जित, त्याला कुठलं इंद्रियच नाहीये. असं वाटतं सगळ्या इंद्रियांमध्ये गुणांचा उपभोग घेतोय, पण तो इंद्रियांशिवाय आहे. असक्तम सर्वभृच्चैव, म्हणजे तो असक्त आहे, कशाच्या अपेक्षा नाहीयेत, अटॅच नाहीये, पण सगळ्यांचा आधार करता तोच आहे. सर्वभृच्चैव, ही सस्टेनिंग एव्हरीथिंग. निर्गुणम, निर्गुणम म्हणजे त्याला कुठलेही गुण नाहीयेत. गुणत्रयातीत, जे आपण अथर्व शीर्षक बघतो. निर्गुणम गुणभोक्तृच्च, तरी तो आपल्याला वाटतो की तो गुणांचा भोक्ता आहे, असा तो परमेश्वर आहे. बहिरंतश्च भूताना, बाहेर पण आहे, आत पण आहे. अचरम चरमेवच, चालणाऱ्यांमध्ये न चालणाऱ्यांमध्ये देखील तो आहे. बहिरंतश्च भूताना, आत आणि बाहेर, चालणाऱ्या न चालणाऱ्यांमध्ये आहे. सूक्ष्मत्वात तत् अविज्ञेयम, ते खूप सटल फॉर्म मध्ये ते ब्रह्मन आहे आणि ते न जाणता येण्यासारखं आहे. अविज्ञेयम. दूरस्थम शांतिकेंचतम, दूर पण आहे आणि जवळ पण आहे. तर अशा या ब्रह्मनची जर तुम्हाला उपासना करायची असेल तर श्रीकृष्ण म्हणतात हरकत नाहीये, तू अशा ब्रह्मनची भक्तियोग कर. पण हा भक्तियोग करणं, अशा ब्रह्मनचं भक्ती करणं ही खूप कठीण आहे, खडतर आहे. बिकॉज यू कॅनॉट मेक इट ऑब्जेक्टिफाईड, बिकॉज इट इज अननोन, इट इज अव्यक्तम, इट इज अनिर्दिश्यम. जर तू तो डिफाईनच करू शकत नाही तर भक्ती करणं किती कठीण आहे. म्हणूनच त्यांनी म्हटले क्लेशोदिकतरस्तेषाम अव्यक्ता सत्तचेतसाम, क्लेशकारक आहे अशा अव्यक्ताची उपासना करणं. अव्यक्ता सत्तचेतसाम, तुमची बुद्धी तिकडे लावून भक्ती करणं या परमशक्तीची खूप क्लेशकारक आहे. अव्यक्ता ही गतिर् दुःखम, त्या वाटेत बरीच दुःख अडचणी आहेत. अव्यक्ता ही गतिर् दुःखम याती नास्त्यत्र संशय, त्याच्यात संशय नाही. हे कठीण आहे की अव्यक्ताची तुम्ही पूजा करत असताना ते सगळं लक्षात ठेवणं की हा अव्यक्त, अचिंत्य, अनिर्देश्य आहे. देहवत भिरवाप्यते, म्हणजे हे पुरुषाचं, स्त्रीचं शरीर घेऊन तुम्ही त्या अचिंत्याची पूजा करणं, भक्ती करणं हे कर्म कठीण आहे. अशक्य आहे का? नाही. ज्ञानयोगी करू शकतात, ते लवकर पोचतात पराभक्तीला. मग काय करणं गरजेचं आहे? असं जर तुम्ही केलं, ज्ञानयोगी म्हणतात की यथा तरोर मुल निशचनेन तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाखा, झाडाच्या मुळाला पाणी दिलं
तर त्याच्या फांद्यांना पानांना सगळीकडे पाणी पोचणार. तुम्हाला वेगवेगळं पाणी घालायची गरज नाहीये. त्या परम ब्रह्माची फक्त उपासना करा, काम झालं. सगळ्या देवांना पोचलं, 33 कोटी देवांना पोचलं. पण जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही एकापासून सुरुवात करा आणि मग त्या मुळापाशी पोचा. अशी उलटी तुम्ही करू शकता. म्हणून जे वृक्ष म्हटलेला आहे तो उलटा म्हटलेला आहे. काय म्हणतात भगवद्गीतेत, ऊर्ध्व मूलशाखा. तर गोष्ट अशी की खालती पानापासून सुरुवात करा, फांद्यांपासून शेवटी मुळापर्यंत पोचा. म्हणजेच काय, तर दुसरं काय करू शकता तुम्ही, अरुंधती न्याय किंवा अब्रह्मणी ब्रह्मदृष्ट्या अनुसंधानम. जे ब्रह्मन नाहीये, अब्रह्मणी आहे, तिथे सुरुवात करा आणि ब्रह्मापर्यंत ब्रह्मन पोचा. अरुंधती न्याय, जे अरुंधती जो नक्षत्र तारा आहे तिथे पोचण्यासाठी आकाशात बघितल्यावर एवढ्या ताऱ्यांमध्ये गोंधळ उडतो. मग अरुंधती न्याय म्हणून जी संकल्पना आहे त्याच्यात तुम्ही असे काही तारे शोधा की जे तुम्हाला ठळकपणे दिसतात आणि त्या ताऱ्यांवरून तुम्ही अरुंधती ताऱ्यापर्यंत पोहोचणं, ह्याला अरुंधती न्याय म्हणतात. म्हणजे जो लोकलाइज्ड आहे किंवा ऑब्जेक्टिफाईड आहे त्या देवाचं पहिले चिंतन करा. मग आपण येतो ऍज ब्रह्मन कॅन नॉट बी ऑब्जेक्टिफाईड, कॅन नॉट बी नोन. हायेस्ट फॉर्म ऑफ ऑब्जेक्टिफाईड ब्रह्मन, हायेस्ट फॉर्म ऑफ ऑब्जेक्टिफाईड ब्रह्मन किंवा ब्रह्मन सीन थ्रू माया, ही जी द्वैत आहे, जो अद्वैत आहे त्याला मायेच्या नजरेतून जेव्हा बघता, म्हणजेच आपल्या सेन्स परसेप्शन मधून बघता, ब्रह्मन सीन थ्रू माया किंवा सेन्सेस इज कॉल्ड ईश्वर. जो ईश्वर ऑब्जेक्टिफाईड आहे आणि त्या ईश्वराकडे आपण सगळे वाटचाल करतोय, तो सेंटर आहे. ब्रह्मन इज सेंटर, तिकडे आपण वाटचाल करतोय. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. सगळे कुठून ना कुठून तरी त्या सेंटरच्या दिशेने वाटचाल करतायत. मग ती वाटचाल करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचा मार्ग निवडायचा आहे. मग तो मार्ग निवडताना तुम्ही तुमची इष्ट देवता निवडता, तुमचा इष्ट मंत्र निवडता, इष्ट गुरु निवडता आणि तुम्ही त्या मार्गावरून त्या सेंटरकडे जाता. आता प्रत्येकाचा मार्ग हा भिन्न भिन्नच आहे. आपण जर स्फिअर घेतला, त्या स्फिअरवर अगणित पॉइंट्स आहेत आणि सगळे सेंटरला चालले, तर प्रत्येकाचा मार्ग सेम नसतो, पण उद्दिष्ट सेम असतं. त्यामुळे तुमचा जो मार्ग आहे ज्याच्यावरून तुम्ही त्या सेंटरला पोहोचणार आहात, तो तुमचा पर्सनल मार्ग आहे, प्रायव्हेट मार्ग आहे, पण तो सिक्रेट नाहीये. त्यामुळे तुमचा मंत्र, तुमचा इष्ट मंत्र, तुमची इष्ट देवता ही पर्सनल आहे, प्रायव्हेट आहे, परंतु ती सिक्रेट नाहीये. त्याचा अर्थ काय की दुसऱ्या एखाद्याचा मार्ग आहे, तो त्याच्या परीने त्या सेंटर पर्यंत चाललाय, कळतपणे किंवा न कळतपणे. कळतपणे चालला असेल तर ते सुखकारक असतं, न कळतपणे चाललं असतं मध्येच धक्के बिक्के खाऊन शेवटी तो पोहोचणारच आहे. परंतु त्या मार्गाला तुम्ही नाव ठेवू नका, कारण तो तुमचा मार्ग नाहीये म्हणून. आणि तुम्ही दुसऱ्याचा मार्ग अवलंबण्याचा पण प्रयत्न करू नका. तुमच्या स्वभाव प्रकृतीनुसार तुम्हाला जो मार्ग सुटेबल होईल तो तुम्ही परमेश्वराला सरेंडर होऊन त्याच्या दृष्टीने, त्याच्या ग्रेसनी तो मार्ग अवलंबा. परमेश्वराच्या कृपेने जर चांगला गुरु आला तर तो देखील तुम्हाला योग्य मार्गावर ठेवेल, जेणेकरून तुम्ही त्या सेंटर पर्यंत पोचायला मदत व्हाल. आता हे जी इष्ट देवता, इष्ट मंत्र हा जो प्रकार आहे, तिथे आपण येतो त्या पीके पिक्चर मधल्या पॉइंटशी. तिकडे तो दगड ठेवतो, त्याला शेंदूर लावतो, तो म्हणतो बघ आता इकडे पैसे ठेवतील, डर का बिझनेस. आता डर का बिझनेस जो म्हणतो त्याच्यात की परमेश्वर भीती घालतो, ती खरी भक्ती नाही. खरी भक्ती इज सेल्फलेस, फिअरलेस आणि कीपिंग गॉड ॲज हायेस्ट आयडियल. जर ती फिअरलेस आहे तर भीती नाहीये, कुठल्याही व्यक्तीला खुश करायचं नाहीये. ती सेल्फलेस आहे, कुठल्याही रिवॉर्ड साठी नाहीये. तिथे ते परीक्षेत पास होण्यासाठी, याच्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी स्वार्थी सेल्फिश रिझन साठी, मोटिव्ह साठी ते पाया पडत असतात. तर तिथे तुम्ही जेव्हा खरी भक्ती करत असता, कुठल्याही आयडॉलला घेऊन, मूर्तीला घेऊन, पुस्तकाला घेऊन, स्टोनला घेऊन, झाडाला घेऊन देवळात जाताय, चर्च मध्ये जाताय, मॉस्क मध्ये जाताय, तुम्ही काय करताय तर वर्शिपिंग
image or God or a symbol. In short, you are worshipping a symbol. When you are worshipping the symbol, what you are trying to do? तुम्ही ब्रह्मनला ऑब्जेक्टिफाय केले ईश्वरच्या स्वरूपात, जे मायेतून तुम्ही बघू शकताय, आणि देन यू आर सीइंग डिव्हिनिटी इन वन थिंग. कशात? त्या मूर्तीत बघताय, त्या पुस्तकात बघताय, किंवा त्या चित्रात बघताय. काय बघताय? डिव्हिनिटी बघताय. डिव्हिनिटी म्हणजे काय? ब्रह्मन. ते ब्रह्मन तुमच्यात आहे, त्याच्यात आहे, सगळीकडे आहे, जे आपण बघितलं. तर ते तुम्ही एका ठिकाणी पहिले अनुभवताय, आणि तिकडे अनुभवल्यावर मग तुम्ही सगळीकडे अनुभवायला लागणार आहोत. यू आर सीइंग डिव्हिनिटी इन वन अँड देन इन अदर्स. एक्सटर्नल वर्शिप इज सिम्बॉल ऑफ इनर वर्शिप. एक्सटर्नल वर्शिप इज सिम्बॉल ऑफ इनर वर्शिप. एकदा नारद अर्जुनाला भेटतात. अर्जुन म्हणतो, श्रीकृष्ण तिन्ही लोकांचे स्वामी, रोज सकाळी मला कळतं ते पूजा करत असतात. ते कोणाची पूजा करत असतील असा त्यांना प्रश्न पडतो. नारद म्हणतो, आपण जाऊया, मला पण खूप कुतूहल आहे. मग ते जातात श्रीकृष्णाच्या महालाच्या इकडे. ते म्हणतात, द्वारपाल अडवतात, नाही नाही त्यांच्यात पूजा चालू आहे. ते म्हणतात, आम्ही डिस्टर्ब नाही करणार, आम्ही फक्त दुरून जाऊन जरा बघू आणि येऊ परत. तर ते म्हणतात, ओके. मग नारद मुनी म्हणतात, पहिले मी जाऊन येतो. मग ते जातात गुपचूप श्रीकृष्णाच्या मागे, असे तिरके असे उभे असतात, बघतात आणि बाहेर येतात, खुश होऊन येतात एकदम. अर्जुन म्हणतो, तुम्ही एकदम खुश दिसताय, काय बघितलं? ते म्हणतात, मी पहिले नाही सांगत, तू जाऊन ये, मग बघूया. अर्जुन जाऊन येतो, तो पण जाम खुश होऊन येतो. श्रीकृष्ण पूजा चालू असते. ते म्हणतात, तू पण खुश आहे? हा, पहिले पण सांगा ना नारद मुनी, तुम्ही काय बघितलं? म्हणून श्रीकृष्ण माझी पूजा करत होते, नारदाची पूजा करत होते. अर्जुन म्हणतो, असं? त्याच्या चेहऱ्यावर आठ्या पडतात. नारद म्हणतो, तू काय बघितलं? नारद मुनी म्हणतात. अर्जुन म्हणतो, श्रीकृष्ण माझी पूजा करत होते, अर्जुनाची पूजा करत होते, म्हणून मी खुश झालो एवढा. म्हणतात, काहीतरी गडबड आहे. तेवढे श्रीकृष्ण आत बोलतात, या जरा आत या. त्यांना कळलेलं असतं यांच्या मनात काय चालू आहे. तर ते हसतायत. ते म्हणतात, जरा नीट या, जवळ या, बघा मी नक्की कशाची पूजा करतोय. ते नीट जवळ जातात आणि बघतात, आणि त्यांना आश्चर्याला धक्का बसतो. समोर आरसा असतो, श्रीकृष्ण स्वतःचीच पूजा करत असतात. जेव्हा नारद जातात तेव्हा त्याला नारद स्वतः दिसतात, तिरके बघितल्यामुळे. अर्जुन जातो तेव्हा त्याला अर्जुन दिसतो. म्हणण्याचा उद्देश, जेव्हा तुम्ही बाहेरच्या सिम्बॉलची पूजा करत असता, तेव्हा तुम्ही स्वतःतल्या ब्रह्मनचीच पूजा करत असता. हे ज्याला कळलं तो पराभक्तीला पोचला. म्हणजे गोष्ट काय, की जेव्हा तुम्ही वर्शिपिंग डिव्हिनिटी ब्रह्मन विदिन हे रिअलाइज करता, तेव्हा तुम्ही खरी प्रतीक पूजा साध्य केली. मग भक्ती योग म्हणजे काय? याची डेफिनेशन, सायन्स ऑफ कंट्रोल ऑफ इमोशन्स, लव बाय गिव्हिंग देम हायर डायरेक्शन टुवर्ड्स गॉड. म्हणजे या प्रेमाला तुम्ही वरची दिशा दाखवणं, इज टू गॉड. कुठे वरची दिशा? स्वतःचा स्वार्थी नाही, दुसऱ्यांचं नाही, देवाकडे. एक मोठा मनुष्य होऊन गेला पूर्वी, पुढे तो मोठा ऋषी झाला. त्याची गोष्ट पूर्वी एकदा सांगितली होती मी, आज परत एकदा. तर तो एका स्त्रीच्या प्रेमात पडलेला असतो. ती स्त्री वेगळ्याच काम करणारी असते, पण तो तिच्या मागे लागलेला असतो आणि नादी लागलेला असतो, थोडक्यात सांगायचं तर. आणि इतका असतो की रोज एकदा तरी भेटल्याशिवाय त्याला काही झोप येत नाही, शांतता नाही. एक दिवस त्याचे वडील सिरियस होतात, आजारी पडतात, खूप क्रिटिकल होतात, त्याला जायला जमत नाही आणि ते मृत्यू पावतात. संध्याकाळी त्यांचं क्रियाकर्म झालेलं असतं. 4 दिवस तो काही करू शकलेला नसतो, जाऊ शकलेला नसतो, आणि खूप भेटायची तीव्र इच्छा झालेली असते तिला. आणि ते गंगेच्या पलीकडे राहत असते. संध्याकाळ झालेली असते, पाऊस पडलेला असतो, जोरदार विजा कडकडत असतात. तो तिथेच थांबलेला असतो आणि त्याला राहत नाही. प्रचंड भूक लागलेली असते, सगळे लोक निघून जातात. तो त्या मड्यावरच भात पीत असतो, तो खातो. आणि तो म्हणतो, मला तर आता भेटायला जायचंय. संध्याकाळ झालेली असते, ढग कडाडत असतात, अंधार पडलेला असतो. तो नावाडी म्हणतो, एवढ्या पुरात मी घेऊनच जाऊ शकत नाही, बाबा रे मला माफ कर. तो त्या अंधारात उडी मारतो आणि मध्येच त्याला एक मोठा काहीतरी मिळतो वणक्यासारखं, त्याला पकडतो आणि कसं बसत पकडून तो पैल तीराला जातो. पैल तीराला गेल्यावर तो तिच्या वाड्यावरती जातो
आणि तिकडे आज हाका मारून कोणी येत नसतं तेव्हा त्याला एक दोर दिसतो, तो दोर पकडतो, कसा बसा चढून आज उडी मारतो आणि जोरात उडी मारल्याचा आवाज आल्यावर ती घरातून अंगणात येते तिच्या आणि बघते तो असा घाण झालेला असतो, खूप दर्प येत असतो. तो म्हणतो मी तुझ्यासाठी आलोय. ती म्हणते काय चालू, काय वेडा वेडा झालास की काय, हा असा कसा दिसतोयस तू. पण तिच्या बरोबर सगळे जण येतात आणि मग ते शोध घेतात नक्की काय घडलं, हा असा का झालाय. मग ते गंगेच्या तीरावर जातात, बघतात तर तिथे प्रेत असतं, त्या प्रेताला पकडून तो आलेला असतो गंगेत सोडलेलं. त्याला तो ओंडका वाटतो, तो इकडे येऊन वरती त्याच्या दोराने पकडून वरती गेलेला असतो. तो साप असतो, तो साप तिथे पडलेला असतो, त्यांनी ज्या जोरात घट्ट पकडून वरती चढता चढता. ती म्हणते की तू ज्या कळवळीने तळमळीने मला भेटायला आलायस त्याच्याऐवजी जर तू देवाची आराधना केली असतीस तर देव तुला प्राप्त झाला असता. आणि ते कळल्यावर त्याचे डोळे असे काही उघडतात की तो तिला गुरु म्हणतो, तिच्या पाया पडतो आणि जंगलात जातो. आणि पुढे बिल्व मंगल या नावाने तो महान ऋषी प्रसिद्ध होतो. तर हे जे तुमचं प्रेम आहे त्याला जर योग्य डायरेक्शन दिली तर परमेश्वर प्राप्ती कशी होईल, हा भक्ती योग. सो सायन्स ऑफ सिस्टमॅटाइज्ड डिवोशन फ्रॉम ऑर्डिनरी वर्शिप टू सुप्रीम इंटेन्स लव्ह फॉर गॉड. ऑर्डिनरी वर्शिप टू सुप्रीम इंटेन्स लव्ह. सुप्रीम इंटेन्स लव्ह म्हणजे अनन्य भक्ती, पराभक्ती. ऑर्डिनरी भक्ती कशी, तर त्याला गौणी भक्ती म्हणतात. तर गौणी भक्तीचे दोन प्रकार आहेत. एक वैदी भक्ती म्हणजे वेदात जे दिलंय ते पूर्ण भक्तीने खरं आहे मानून चालणं, आणि दुसरं रागानुगा भक्ती. तर रागानुगा भक्तीत बरेच प्रकार आहेत. शांता, दास्य, सख्य, वात्सल्य आणि मधुरा. म्हणजे वेगवेगळ्या रिलेशन मध्ये देवाला तुम्ही बघता, म्हणजे तुम्ही त्याचा दास झालेला आहात, देव तुमचा मालक आहे. म्हणजे जे बरेच संत महात्मे आपण देवाला मालक समजून मी तुझा दास आहे. रामदास स्वामी जसं म्हणतात. सख्य म्हणजे तू माझा मित्रच आहे असं मित्र मानून त्याला कसं करता तुम्ही. वात्सल्य म्हणजे तुम्ही आई किंवा वडील आहेत आणि देव तुमचा मुलगा आहे. मधुरा म्हणजे श्रीकृष्ण आणि गोपी तो तुमचा प्रेमी आहे. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही भक्ती करता, गौणी भक्ती, त्याच्यात जर देव मिळावा, ते मिळण्यासाठी मुकुक्षरेव तीव्र इच्छा निर्माण होते आणि देवाशिवाय तुम्हाला विरह जाणवतो. ही झाली प्रिपरेटरी भक्ती, गौणी भक्ती. आणि जेव्हा तुम्ही पराभक्तीला, सुप्रीम भक्तीला येता तेव्हा तुम्ही एकातून सगळीकडे ब्रह्म आहे, ब्रह्मन आहे सगळीकडे याची तुम्हाला अनुभूती आलेली असते. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समसर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. म्हणजे सगळीकडे तुम्हाला ब्रह्मभूत आहे हे बुद्धी योगातून, ज्ञान योगातून कळलं तेव्हा मद्भक्ती लभते पराम म्हणजे पराभक्ती तुमच्यापर्यंत पोचली. जेव्हा सगळीकडे इक्वली परमेश्वर आहे कळलं तेव्हा. जेव्हा तुम्ही नुसता भक्ती योग करताय, ज्ञान योग केलेला नाहीये आणि पराभक्तीत तुम्ही पोचलेला आहात, तेव्हा परमेश्वर रिव्हर्स करतो. तेषाम सतत युक्तानां भजताम प्रीतिपूर्वकम. म्हणजे जे सतत माझी नित्य आराधना करतायत, प्रीतिपूर्वक भजत आहेत, म्हणजे पराभक्तीत भजत आहेत. ददामी बुद्धियोगम तम, त्यांना मी बुद्धियोग प्रदान करतो. येन माम उपयांती ते, त्यामुळे ते माझ्यापर्यंत पोचतात. म्हणजे भक्तियोग केल्यामुळे मी त्यांना बुद्धियोग प्रदान करतो. आणि बुद्धियोग जेव्हा करतात, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समसर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. त्यामुळे माझी पराभक्ती त्यांना मिळते जे बुद्धियोगातून माझ्यापर्यंत पोचतायत. जे भक्ती योगातून पोचतायत त्यांना मी बुद्धियोग प्रदान करतोय. म्हणजे इथे परत रिकन्सिलिएशन आलं. भक्त्यां माम अभिजानाति यावत् निश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. म्हणजे जेव्हा तुम्ही भक्ती योगात येता तेव्हा मला तत्वता तुम्ही जाणून घेऊ शकता, समजून घेऊ शकता आणि नंतरही तुम्ही त्या लोणी असलेल्या अवस्थेत राहता. परत तुमचं ताकात किंवा दुधात रूपांतर होत नाही. भक्त्या त्वनन्यया शक्य, ती अनन्य पराभक्तीच शक्य आहे भक्ताला ज्ञातूम द्रष्टुम आणि प्रवेशतुम पर्यंत रिअलाइज करण्यासाठी. अनन्य भक्तीच तुम्हाला नेईल जेव्हा पराभक्तीमध्ये तुम्ही असाल तेव्हा. तर हा झाला गौणी भक्ती पराभक्तीचा भाग.
ही झाली बिल्वमंगलाची स्टोरी. तर आपण परत एकदा आता रिवाइज करूया. आजचा कार्यक्रम झाला भक्ती म्हणजे काय, शंकराचार्य काय म्हणतायत, नंतर सतत अनुचिंतन करणे, ध्यान करणे, अप्लाइंग रिझन अँड एस्टॅब्लिशिंग नॉलेज विदिन, की परमेश्वर सगळीकडे कसा आहे, तो आत आहे बाहेर आहे, वर्किंग विथ गॉड थॉट्स, वर्किंग फॉर गॉड आणि वर्किंग विथ गॉड्स ग्रेस, रिमेंबरन्स अँड प्रेझेन्स ऑफ सर्व्हिस ऑफ गॉड, हे भक्ती योगाचं आहे. भक्ती कशासाठी ते आपण काही पॉइंट बघितले. भक्ती योग म्हणजे काय, मग तो परम ब्रह्मची भक्ती का किंवा आयडॉल वर्शिप, इमेज वर्शिप का, हे आपण बघितलं. आणि गौणी भक्ती, पराभक्ती यातला फरक समजून घेतला. बिल्वमंगलाची स्टोरी बघितली. पुढच्या वेळेला हीच एक रिव्हिजन होईल ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेसच्या दृष्टिकोनातून. म्हणजे भक्ती योगाचे काय फायदे ते मी याच्यातूनच एक्सप्लेन करत जाईल आणि भक्ती योगाचे काय नुकसान, डिसएडव्हान्टेजेस, ते काही पॉइंट आपल्याला फक्त थोडे ऍड करायला लागतील, जे याच्यात काही इन्क्लुडेड नाहीयेत, काही याच्यात आहेत. आणि मग त्याच्यानंतर आपण हाऊ टू डू आणि मग रिकन्सिलिएशन, इथे भक्तियोग आपला संपतो. आता आपण पसायदानाने शेवट करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मत द्यावे, असाय दान हे, जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परा पडो, मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो, जो ते वांछील तो ते लाहो, प्राणी जात. धन्यवाद.